मी पंजाब डक 26-27 मेच्या दरम्यान केरळला मान्सून येणार. मग तिथून काय होतं 5 ते 6 दिवसामध्ये महाराष्ट्रात येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे सर्वप्रथम करून घ्यावी. खास करून हे आपण भोकरदनमध्ये जालना जिल्हा आहेत म्हणून या जालना जिल्ह्यात तिकडं आल्याच्या नंतर सगळीकडे असेच राहणार म्हणून ह्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीचे कामे आठवा. कारण की तुमच्याकडं 28 आणि 29 तारखेला मान्सून अवकाळी पाऊस येणार आहे आणि ह्या ज्या मिरच्या लावल्या त्यांच्यासाठी जीवदान ठरणार आहे. आणि तुम्हाला सांगतो हे जे वारं चालू आहे ना राज्यामध्ये, आता हे जे वारं असं इतकं जोरात सुरू आहे 22 तारखेपर्यंत असंच वारं राहणार आहे चालू. 23 तारखेच्या नंतर हे वारं बंद होणार आहे. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. मान्सून उद्या म्हणजे 17 तारखेला म्हणजे उद्या सकाळी पहाटे सकाळी अंदमान बेटाव मान्सून दस्तक देणार आहे. मग अंदमान बेटाव मान्सून दस्तक दिल्याच्या नंतर कंप्लीट 10 दिवसाला तो केरळला येतो. मग केरळला आल्याच्या नंतर 5 ते 7 दिवसामध्ये त्याला महाराष्ट्रामध्ये यायला लागतं. केरळला जर 3 दिवस सारखा पाऊस पडला तर तिथं मान्सून आला जाहीर केलं जातं. म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीचे कामे अगोदर आटपून घ्या. कारण की राज्यात उद्याच्याला म्हणजे 17 मेला मान्सून अंदमान बेटात दस्तक देणार आहे. आणि 2026ला यावर्षी सुरुवातीला थोडाफार पाऊस कमी राहील, जेमतेम राहील, पण यावर्षी पिकाला खूप चांगला पाऊस राहणार आहे. ज्या वर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडतो ना त्या वर्षी मात्र परतीचा पाऊस खूप पडतो. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलेत की आता हे वारं चालू आहे, हे वारं कधी बंद होणार आहे. तर सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो की हे वारं जवळपास 22 तारखेपर्यंत असं चालू राहणार आहे. 23च्या नंतर हे वारं बंद होणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.